नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या भविष्याचं जे सिरीज चालू आहे ना, राशी भविष्याची, 20 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 मधलं तूळ राशीचं, तूळ लग्नाचं भविष्य आपण बघूया. नात्यांची वीण महत्त्वाची अशी ही तूळ रास आहे. त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. अशा लोभस शुक्राची ही मूलत्रिकोण रास आहे. उद्योजकांसाठी बघूया. मुळातच ना तूळ रास ही निसर्ग कुंडलीप्रमाणे सप्तमातली रास असल्यामुळे बिझनेस एंटरप्रेन्युअरशिपचीच ती रास आहे. आणि या राशीचा शुक्र आत्ता 2 सप्टेंबरपासून हा शुक्र तुळेमध्येच आहे महिनाभर, जास्तच थोडे दिवस. त्याच्यामुळे राष्ट्राधिपती राशीतून सप्तमाकडे बघतोय. गुरु आणि मंगळ यांच्याशी केंद्रयोग केला आहे त्यांनी. दशमामध्ये गुरु आणि मंगळ आहेत. रवी बुध त्रिरेकादश योगात आहेत आणि लाभामध्ये मंगळ नवपंचम योगात भाग्यामध्ये सप्टेंबर 17 पर्यंत. सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच बिझनेसमध्ये पैसा, मानमरातब, रेकग्निशन, मोठ्यांच्याकडनं सहकार्य, सरकारी गोष्टींमध्ये सहकार्य, यश, असं सगळंच एकदम आहे. अर्थात ह्या राशीच्या लोकांच्या मनामध्ये संपूर्णपणे बिझनेसच असतो आणि लवादाची ही रास आहे. कुठेही वाकडेपणा यांना नको असतो. पण या राशीला आत्ता राहू मात्र पंचमातून 5वा राहू आहे आणि शुक्र, मंगळ, रवी, बुध सगळ्यांवर त्याची दृष्टी आहे. कारण रवी बुध लाभात आहेत, त्याच्यावर बघतोय राहू, आणि शुक्र लग्नी आहे, त्याच्यावरही राहूची 9वी दृष्टी आहे. त्याच्यामुळे सचोटीने काम करता, पण राहूचा खोटेपणा तुम्हाला वेळीच ओळखता आला पाहिजे. शुक्राच्या राशीचा राहू हा शत्रू नाही आहे, पण राहू हा काही शुभग्रह नव्हे. त्यामुळे आपल्याच मोठेपणात राहाल तर सरकारी कामामध्ये 12वा रवी काहीतरी चुका करेल आणि तसे होऊ नये, सरकारी गोष्टींमध्ये अडकू नये म्हणून जागरूक राहा. नोकरदारांसाठी षष्ठातला 6वा शनी, षष्ठामध्ये मीनेमध्ये आहे शनी, तो 6वा आहे आणि गुरुची त्याच्यावर, स्वतःच्या राशीतला शनी आहे, त्याच्यावर गुरुची दृष्टी आहे. त्यामुळे हा सेवाधर्माने कामं करवून घेणाराच शनी आहे. गुरु बघत असल्यामुळे मेडिकल फील्ड, कन्स्ट्रक्शन फील्ड, अध्यापन या अशा क्षेत्रात ज्यांची नोकरी आहे तिथे शनी सावधानता देतोय. राहू फ्रेंड सर्कलमध्ये सावध राहा असंही दाखवतोय. त्यामुळे नोकरदारांनी त्यांच्या एकूणच नोकरीच्या ठिकाणी इतरांशी वागताना किंवा वरिष्ठांना काम दाखवताना, त्यांच्याकडे जाऊन संधान बांधताना शनी आणि रवीचं ऑपोजिशन आहे 17 सप्टेंबरपासून. त्यामुळे तुम्ही खूप चांगलं काम केलं असेल, शुक्र शनीच्या एकमेकावरच्या दृष्टीमुळे तुमचं रेकग्निशनपर्यंत गेलं असेल, पण वरिष्ठांनी काही सुधारणा सांगितल्या तर त्या अंमलात आणा. कारण नसताना वरच्या लोकांशी शत्रुत्व पत्करू नका. तुमची रास शत्रुत्वाला अजिबातच नको म्हणणारीच आहे. पण हे रवी शनी ऑपोजिशन हे माणसाला कधी कधी वरचढ वागायला लावतं. विद्यार्थ्यांच्यासाठी पंचमातला राहू, मागच्या गुरुनी जूनच्या आधी नवीन क्षेत्रात तुम्हाला ॲडमिशन दिली आहे. या वर्षात प्रत्यक्ष काम करा. राहू हा रिसर्चचा कारक आहे. कारण राहू म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टी. न दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे जी गोष्ट हवी आहे पण नाही आहे म्हणून शोधली जाते, याला रिसर्च म्हणतात. त्यामुळे ही इथे रिसर्चची खूप चांगली संधी हा राहू तुम्हाला देणार आहे. रवी, बुध प्रगतीसाठी मदत करणार आहेत. ऑगस्टमध्ये बुद्धिचातुर्य दाखवाल, मित्रांची साथ आहे. वर्ष छान प्रगतीचं आहे, पण सावध मात्र राहा. कारण पंचमातल्या राहूवरून गुरुची नजर हटलेली आहे. राहूचा जो काही अनिर्बंध वागण्याचा स्वभाव आहे, रूढीबाह्य गोष्टी करण्याचा स्वभाव आहे, शॉर्टकटचा स्वभाव आहे, त्याला अंकुश आणणारा शनी त्याच्या पुढे गेलाय आणि गुरु तोही त्याच्यावरून नजर त्यांनी काढली आहे आणि तो सिंहेत जाणार आहे पुढे. आत्ता कर्केमध्ये आहे आणि राहू अजूनही मकरेमध्ये गेलेला नाही.
त्याच्यामुळे ह्या राहूच्या अनिर्बंध चुकीच्या गोष्टींना खत पाणी घालेल अशा गोष्टी आपल्या हातून होणार नाहीत याची काळजी घ्या. मग ती विद्यार्थी असोत, नोकरदार असोत, उद्योजक असोत, सगळ्यांसाठी ही सावधगिरी गरजेचीच आहे. कुटुंब स्थानामध्ये गुरुची दृष्टी आहे, पूर्ण दृष्टी आहे गुरुची कुटुंबस्थानावर. कारण गुरु आत्ता दशमात आहे, तिथून तो कुटुंबस्थानावर म्हणजे अर्थ त्रिकोणामध्ये बघतो. सप्टेंबर महिना घरातल्या लोकांबरोबर छान राहाल, काम कराल. आणि कुटुंबस्थानाकडे जेव्हा गुरु बघतो, कुटुंबस्थान हे गुरुचं कारक स्थान आहे. गुरु तिथे कारक स्थानावर बघताना कुटुंबातल्या गोष्टींचं प्रसरण म्हणजे कदाचित नातवंडाची चाहूल लागू शकते. कारण गुरु हा प्रोगनी पण दाखवतो. विवाहाच्या बाबतीत इतक्यात योग नाही. नोव्हेंबर नंतर 2 महिने योग आहे विवाहाचा, त्यानंतर पुढच्या वर्षी. कर्ज, शनी कर्ज घेऊ नका हेच दाखवेल. जर घेतलं असेल तर ते लवकर फिटणार नाही. तुमची दृष्टी आहे गुरुची, शनीवर दृष्टी आहे, तो षष्ठेश आणि तृतीयेशाची दृष्टी त्याच्यावर आहे. त्यामुळे स्वप्रयत्नाने काम कराल. बाहेरून मदत नको, खूप कष्ट करून सफल बना, हेच शनीचं सांगणं असतं. आणि शनी तुमच्या राशीचा परम मित्र आहे. परदेशासाठी घराजवळ काम मिळालंय जुलै 15 पासून. आता लांब जाण्याचे बेत कशाला? कारण तुमची रास नातेसंबंधाची आहे. राहा ना निवांत घरामध्ये. गृहिणींसाठी गुरु बघतोय घराच्या स्थानावर, चतुर्थावर, कारण समोरून बघतोय. पण माहेरच्या माणसांची तुम्हाला काळजी वाटेल. शनी काही गोष्टी माहेरच्या लोकांच्या बाबतीत काळजीच्या दाखवतोय. कारण शनी हा काही शुभग्रह नाही आणि तो आरोग्याच्या प्रश्नांच्या 6ठ स्थानामध्ये आहे. हेच स्थान मातुल घराण्याचं, माहेरच्या लोकांचं आहे. इथला शनी हा कदाचित काही काळजीच्या गोष्टी दाखवेल. कदाचित असंही होऊ शकतं की तुमच्या स्वतःच्या खाण्याच्या सवयी, मुळात तुमची तोळ रास आहे, शुक्राची मूलत्रिकोण रास आहे, त्यामुळे खाणं हा तुमच्या आवडीचा विषय आहे. वेगवेगळ्या प्रकारचं खाणं तुम्हाला आवडतं, रंगीबेरंगी खाणं आवडतं. एकूण आयुष्य एन्जॉय करणारी तुमची रास आहे. त्यामुळे षष्ठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं खाणं खाऊन पोट बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पचनाच्या तक्रारींकडे वेळेत लक्ष द्या. 20 ते 40 वयोगटाच्या लोकांसाठी नोकरीमध्ये मनापेक्षा जास्त वरिष्ठांची मर्जी सांभाळा हे दिसतंय. कारण रवी शनी एकमेकांसमोर आलेले आहेत. सप्टेंबरमध्ये बुध शुक्र षष्ठाकडे बघणार आहे, तिथे शनी आहे. बुध आणि शुक्र हा सिक्रिशन्सचा कारक आहे, बुध हा पचनाचा कारक आहे. शनी षष्ठातच बसलेला आहे आणि शनी जरी लग्नेशाचा मित्र असला तरी शनी हा गॅसचा कारक आहे. त्याच्यामुळे तब्येत सांभाळा. डे टू डे तक्रारी कदाचित जास्त असतील. तब्येतीची कुरकुर असेल. शनी असेल ना तिथे कुरकुर असते. 40 ते 60 वयोगटातल्या लोकांना रोज तेच तुम्हाला अजिबात नकोय, कारण काम त्रिकोणातली तुमची रास आहे. ऑगस्टमध्ये नवीन कल्पना, नवीन काहीतरी लिखाण, कला कौशल्य यात भाग घेऊन छान काम करणार आहात. आता शनी दुसऱ्यांना मदत करा, खाजगी खर्च कमी करा, तुमची खरी प्रगती करा असं सांगतोय. 60 ते 90 वयोगटातल्या लोकांना दशमामध्ये असणारे गुरु मंगळ, जसं मंगळ गुरु बरोबर आहे तेव्हा 5 सप्टेंबर, 8 सप्टेंबर, 9 सप्टेंबर, 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर हा केंद्रामध्ये आणि 14, 15, 16 सप्टेंबर हा लग्नी असा जेव्हा चंद्र येतो केंद्रस्थानामध्ये गुरु बरोबर, तेव्हा या मंगळाचा नीचभंग होतो. कारण मंगळ चंद्राच्या राशीत नीचीच आहे. त्यामुळे ह्या तीनही चंद्रांच्या केंद्रातल्या स्थानामध्ये चंद्रापासून तुम्हाला सुख तर आहेच आहे. कारण हा चंद्र तुम्हाला 7वा, 10वा, पहिला उत्तम येतोय. म्हणून दशमातले गुरुमंगळ खूप काम करायला लावतात. लोकाभिमुख रास असल्यामुळे वय वाढलंय हे तुम्ही मानत नाही ना. आजकाल 60, 70, 80 हा काही वृद्धत्वाचा दाखला नाही आहे. लोकाभिमुख रास आहे त्यामुळे तुम्ही तसं मानत नाही. सरकारी कामातही पुढाकार घ्याल. पण सप्टेंबरमध्ये मंगळ
उगीचच वादात पडणारी परिस्थिती आणेल, कारण तो चौथ्या दृष्टीने लग्नाकडे बघतोय आणि त्यापेक्षा तशी परिस्थिती उद्भवू नये त्यापेक्षा मोठ्या वयाचा दाखला देऊन अनुभवाचा फायदा इतरांना देणारा सल्ला देण्याचं काम करा. हा लवादच आहे तुळेचा शुक्र. हा निवृत्ती ही शुक्राला कशाला हवी आहे? शुक्र ऐहिक सुखामध्ये रममाण होणार आहे, त्याला नकोय निवृत्ती कुठेच. कारण ऐहिक उपभोग झाले की तो व्ययामध्ये उच्चीचा होतो, म्हणजे तो स्वतःच्या उन्नतीसाठी समर्पणासाठी जातो. मग निवृत्त कशातून होणार आहे माणूस? निवृत्ती म्हणजे अर्थत्रिकोणाच्या कामातून निवृत्ती असेल तर ती ऐहिक निवृत्ती, पण त्याच्यापुढे निवृत्ती कुठे? त्याच्यापुढे स्वतःची प्रगती ही तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. तुमच्या राशीमधली जी नक्षत्र आहेत, चित्रा मंगळाचं, स्वाती राहूचं आणि विशाखा हे गुरुचं. चित्रा नक्षत्राच्या लोकांना 14 सप्टेंबर आरोग्यासाठी, 15 सप्टेंबर धनयोगासाठी, 30 ऑगस्ट आणि 8 सप्टेंबर गृहसौख्यासाठी, कष्ट करून धन मिळणारे दिवस आहेत 22 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 10 सप्टेंबर. अचानक पैसा मिळेल 25 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबर. स्वाती या राहूच्या नक्षत्रासाठी या कुंडलीमध्ये चित्रा आणि विशाखा ही जी नक्षत्र आहेत ही मंगळ आणि गुरुची आहेत. स्वाती हे राहूचं नक्षत्र आहे. राहू हा वायुतत्वाचा कारक आहे. स्वाती इथे चतुष्पाद 4ही चरण येतात आणि ही रास पण वायुतत्वाची आहे. 3, 7, 11 या 3ही वायुतत्वांच्या राशीमध्ये राहूची नक्षत्र चतुष्पाद येतात, जो राहू वायुतत्वाचाच कारक आहे. त्यामुळे हे राहूचं नक्षत्र फार चांगलं प्रगतीकडे नेणारं असतं. अर्थात तुमच्या कुंडलीमध्ये राशीस्वामी आणि राहू हे सगळे शुभ असले पाहिजेत. स्वाती नक्षत्रासाठी आरोग्याचे दिवस आहेत 15 सप्टेंबर, धनयोग आहे 7 सप्टेंबर, 16 सप्टेंबर, गृहसौख्य आहे 30 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर, कष्टसाध्य धन आहे 23 ऑगस्ट, 2 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर. नशीब चांगलं आहे तुमचं 14 सप्टेंबरला. विशाखा या गुरुच्या नक्षत्रामध्ये, विशाखा चतुर्थ चरणात येत, विशाखाचं पहिलं, दुसरं, तिसरं, चतुर्थ फक्त बाहेर जातं. हे समर्पणाचं नक्षत्र आहे, हे राधेचं प्रतीक आहे. त्यामुळे इथे ऐहिक सुखापेक्षा स्वतःची उन्नतीकडेच माणूस गेलेला आहे जास्त. आरोग्यासाठी तुम्हाला चांगले दिवस आहेत 19 ऑगस्ट, 7 सप्टेंबर, 16 सप्टेंबर, धनयोग आहे 8 सप्टेंबर, 30 ऑगस्ट, गृहसौख्य 22 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 10 सप्टेंबर, कष्ट करून धन मिळणार 25 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबर, अचानक धन 14 सप्टेंबर आणि नशीब तुमचं चांगलं आहे 15 सप्टेंबरला. अर्थात हा ऑगस्ट महिना आहे श्रावण, त्यामुळे सणवार, मंगळागौरी या सगळ्या गृहसौख्याच्या गोष्टी तर बायकांना भरपूर मिळणारच आहेत. कष्ट करून धन जिथे आहे तिथे तब्येत चांगली ठेवा, म्हणजे तुम्हाला पैसे मिळवण्याचं काम आरामात करता येईल. धनयोग आहे तिथे तुम्हाला पैशासाठी काम करावंच लागणार, त्याशिवाय पैसा कसा मिळेल? आणि म्हणून तुमचं नशीब चांगलं ज्या दिवशी आहे त्या दिवशी माझ्याकडे सगळं आहे असं समाधान तुम्हाला वाटणार आहे. ही शुक्राची रास आहे, क्रिएटिव्हिटीची तुमची रास आहे. क्रिएटिव्हिटीच्या बरोबर धनाची, ऐश्वर्याची रास आहे. मग कशाची कमी? बरोबर आहे ना? माझा चॅनल सबस्क्राईब करा. कसं वाटलं तुम्हाला भविष्य? मला तुमच्याकडनं अभिप्रायाची अपेक्षा आहे. आणि शुक्राची रास म्हणजे शुक्र खरोखर काय काय देतो या राशीला, हे सगळं डिटेल शिकता येईल तुम्हाला माझ्या यूट्यूबवरच्या व्हिडिओजमधून. प्रत्येक राशीचे मी वेगळे व्हिडिओ केलेले आहेत. नक्षत्र चरणाप्रमाणे लग्न काय सांगतं हे पण केलेलं आहे. बघा, माझा चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलं असेल तर जुने व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. कॉमेंट्स करा. माझ्या क्लासला शिकायला या, मी सगळंच शिकवते. ओके, तुम्हाला कसं वाटलं माझं भविष्य? पुढच्या वृश्चिक राशीच्या भविष्याकडे आपल्याला जायचं आहे. इथेच थांबते. बाय बाय.